मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर आज भगवं वादळ अवतरले। आझाद मैदान काही मिनिटांमध्येच भरल्यानंतर आंदोलकांनी मिळेल त्या रिकाम्या जागेत आसरा घेण्यास सुरुवात केली। पावसामुळे आझाद मैदानात आणि बाहेर मराठा आरक्षण आंदोलकांची गैरसोय झाली। मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावले। दरम्यान मराठा आंदोलकांनी मंत्रालयाकडे सुद्धा मोर्चा वळवत घोषणाबाजी केली। मंत्रालयासमोर शेकडो आंदोलक जमले होते। दरम्यान काही आंदोलक CSMT मेट्रो सबवेच्या आत आणि जवळच्या बस स्टॉपवरील शेडखाली उभे राहिले। मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानात पोहोचतील हे माहीत असतानाही त्यांनी कोणतीही व्यवस्था केली नाही असा आरोप आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर केलाय। न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे। निदर्शकांची संख्या 5000 पेक्षा जास्त नसावी अशी ही अट घालण्यात आली आहे। तरीही राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईत पोहोचू लागलेत आणि वातावरण आधीच तापले। संपूर्ण महाराष्ट्र आणि केंद्र सरकार या आंदोलनावर लक्ष ठेवणे कारण हा मुद्दा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातोय। दरम्यान जरांगे यांची मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी जात म्हणून मान्यता मिळावी। कुणबी ही एक कृषी जात आहे जी इतर मागासवर्गीय वर्गात समाविष्ट आहे। जर मराठ्यांना हा दर्जा मिळाला तर त्यांना सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळू शकेल। मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे। हैदराबाद गॅजेटियर लागू करा। सातारा बॉम्बे गॅजेटियर लागू करावे। ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्या। सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्या। मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या। आमचा कायद्यात बसणारे आरक्षण द्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.